जेव्हा पतीच्या जीवनात अडचणी येतात, संघर्ष वाढतो आणि प्रयत्न करूनही यश दूर वाटते, तेव्हा घरातील स्त्रीच असते जी आपली श्रद्धा आणि प्रेमाने कुटुंबासाठी आशीर्वाद मागू शकते. स्वामी समर्थ हे अखंड कृपावंत आहेत. योग्य श्रद्धा आणि सेवा केली तर ते नक्कीच संकट दूर करतात. दररोज सकाळी आणि संध्याकाळी स्वामी समर्थांचा नामजप करा. शांत बसून स्वामी समर्थ, स्वामी समर्थ असा 108 वेळा जप करा. हे करताना मनातून पतीच्या यशासाठी प्रार्थना करा. 2. स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावा आणि हार अर्पण करा. स्वच्छतेने दररोज दिवा लावा. शक्य असल्यास गंध, फुले अर्पण करा. स्वामींना नैवेद्य म्हणून फक्त एक तुपाचा दिवा आणि साखर ठेवू शकता. 3. स्वामी समर्थ त्रयीबृष्ट करा. ओम स्वामी समर्थाय नमः हा मंत्र दिवसभरात किमान 11 माळ जपायचा प्रयत्न करा. घरातील शांततेसाठी आणि पतीला बल मिळवण्यासाठी. आठवड्यातून एकदा सप्तशृंगी देवी किंवा स्वामी समर्थ चरित्र वाचा. स्वामींच्या कथा वाचल्याने मनाला धैर्य आणि आशा मिळते. 5. गरीब किंवा गरजू व्यक्तीला अन्नदान करा. स्वामी सेवा म्हणजे फक्त पूजा नव्हे, तर दयाळूपणा आणि प्रेमाने केलेले सेवाभावही आहे. दर गुरुवारी एक गरीब माणसाला फळ किंवा अन्नदान करा, स्वामींच्या कृपेचा झरा खुलेल. स्त्रियांच्या प्रार्थनेचा आणि श्रद्धेचा फार मोठा प्रभाव असतो. जेव्हा ती मनापासून देवाकडे साकडे घालते, तेव्हा आकाशही हलते. स्वामी समर्थांवर अखंड श्रद्धा ठेवा. स्वतःच्या हातून सेवा करा आणि बघा तुमच्या पतीच्या जीवनातील अडचणी कशा लवकरच संपतात. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. ज्यांना स्वामींच्या कृपेची गरज आहे, त्यांनी ही सेवा सुरू करावी. स्वामी समर्थ आपल्या सर्वांवर कृपा करोत. तुमच्या आयुष्यात कधी असा चमत्कार घडला आहे का, जिथे मनापासून केलेली प्रार्थना स्वामींनी ऐकली? तर आजच कमेंटमध्ये तुमचा अनुभव शेअर करा. चला एकत्र स्वामी समर्थांचा महिमा जगभर पसरवूया. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.